तर कसं आहे पब्लिक, संध्याकाळी मित्रांचा विषय झालता की उद्या सकाळी आपल्याला 6 वाजता जायचं म्हणे भद्रमावरची दर्शन घ्यायला खुलताबादला. सकाळी 6 वाजता जायचं म्हटल्यावर मी 5 वाजता उठलो ना, दूध बीत काढून मस्त गाईचं आणि बैलाला चारा पाणी करून चहा वगैरे घेऊन मस्त रेडी होऊन बसून राहिलो होतो. म्हणलं आणि मित्रांना कॉल करा, अरे एक पण कॉल उचला ना सकाळी सकाळी 6 वाजता सांगून 6:30 वाजता निघाले पोरं आणि मी 5 वाजेपर्यंत काम आवरण्यासाठी उठलो. पेट्रोल टाकायचं नांदामध्ये मध्येच असा गोळ झाला. मित्र गेले दुसऱ्या रस्त्यानं, आम्ही गेलो दुसऱ्या रस्त्यानं. मग काय त्यांना बोलता बोलता टोल नाका क्रॉस करून आम्ही डायरेक्ट अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो. थोडा वेळ थांबलो त्यांच्यासाठी, ते आले नंतर वापस आम्ही निघालो. रस्त्यामध्ये झाडे लावलेले फुलांची इतके भारी दिसत होते आणि एका ठिकाणी नारळाचे झाड होते. ते बघितल्यावर असं वाटत होतं मी कोकण मध्ये. मग काय 40-50च्या स्पीडनं आलो डायरेक्ट खुलताबादला. गाडी पार्किंगला लावून चाललो दर्शन घ्यायला. आज शनिवार आहे त्याच्यामुळे भरपूर लोक आलेले दर्शन घ्यायला. लाईन तर भरपूर मोठी लागलेली होती. मंदिरामध्ये व्हिडिओ काढू देत नाही पण पोर ऐकते थोडी, व्हिडिओ काढीतेच पोर. मस्त बघी भद्रमारुतीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर शनिदेवाचं पण दर्शन घेतलं. दर्शन तर एकदम ओके मध्ये झालं. त्याच्यानंतर आम्हाला जायचं नाश्ता करायला. नाश्ता करून डायरेक्ट कॉलेज गेलो पेपरला. हा माझा मित्र आहे आणि कॉलेजचा सर पण आहे, त्याच्यामुळे पेपरचं काही टेन्शन नाही आपल्याला.